समर अजिंक्यची एक गंमत सांगतो मी. म्हणजे त्या सिरियलसाठी, त्या भूमिकेसाठी माझं कास्टिंग झालं होतं. नेक्स्ट डे शूटिंग होतं आणि आदल्याशी रात्री मला फोन आला की आम्ही दुसऱ्या माणसाला कास्ट केलं आहे म्हणून. सो माझ्यासाठी तो पिरियड जो होता ना, तो म्हणजे मी एडिट बंद करून पुन्हा अभिनयाकडे वळलो होतो. आणि त्या दरम्यान अशा सिरियलमध्ये जी ऑलरेडी एक गाजलेली चालू होतं, म्हणजे त्याचं एक छान सिरियल चालू आहे, त्यात नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस होतो आहे, हिच्या ऑपोजिट आहे, हिरो आहे वगैरे वगैरे. सो माझ्यासाठी तो ना शॉक होता पहिला, की अरे पुन्हा काहीतरी एक वेगळं आणि पुन्हा एक स्ट्रगल आता वेगळं करायचं आहे वगैरे. आणि 2 दिवसांनी मला पुन्हा फोन आला की उद्या वेळ आहे का संगीत कुलकर्णीचा. तर मी म्हटलं की काय आहे. तो म्हटला काही बोलू नकोस, काही विचारू नकोस, जीवन मिलला शूट चालू होतं, मला अजूनही आठवतो आहे, ये आणि एक सीन कर. मी गेलो, संगीतने मला फक्त खूण केली, सीन दिला, मला म्हटला कर, जमके कर, आणि मी केला. आणि तिथून तो जो प्रवास सुरू झाला त्या भूमिकेचा, पण मला माहीत नाही हे मध्ये जे काही घडलं ते का घडलं, कशासाठी झालं, आजही माहीत नाही मला, आजही माहीत नाही. बरं मी विचारलंही नाही त्याच्यानंतर कोणालाही. पण मला अजूनही आठवतो आहे, तो पहिल्या सीननंतर संगीत आणि असं सगळे मॉनिटरवरती बसले होते आणि टाळ्या वाजवत तो आला आणि त्याने मला घट्ट मिठी मारली होती एक, आणि म्हणला की ओके गुड. आणि त्यानंतर तो प्रवास सुरू झाला. सो मला ना त्या भूमिकेने, त्या सिरियलनी मला मुळात कॉन्फिडन्स दिला कलाकार म्हणून. म्हणजे तो आधी नव्हता का, तर अशातला भाग नाही आहे. मला लढण्याची उमेद मिळाली त्या भूमिकेने. आणि मग जे लोकांचं प्रेम त्या कॅरेक्टरला मिळालं ना, ते आजतागायत आहे. तर मला असं वाटतं की सातत्याने चांगलं काम करत राहण्याची उमेद जी असते ना, किंवा एक आत्मविश्वास असतो ना, तर तो असतो, तो एखादी भूमिका तुमच्या आयुष्यात यावी लागते जी तुम्हाला पुढे जगण्यासाठी बरंच काय काय देऊन जाते. तर मला असं वाटतं की त्या भूमिकेने मला ते दिलं. मला पुढे इतकी वर्ष सातत्याने चांगलं काम करण्याची संधी मिळाली, किंवा करत राहण्याची इच्छा माझ्या अंगात जागृत केली, मनात जागृत केली, ते त्यांनी केली. कारण मी हे का म्हणतो आहे, कारण त्या वेळेला ना, आत्ता जो आपण काय म्हणू सोशल मीडिया किंवा एवढा स्ट्रॉंग झाला आहे ना, त्यावेळेला ते नव्हतं. पण तरीसुद्धा घराघरांमध्ये ते कॅरेक्टर किंवा ती सिरियल पोचली होती हे कळायचं ना आपल्याला जेव्हा, कारण तेव्हा पहिली 1 to 1 भेटायचो लोकांना, फंक्शन्स असेल, इकडे असेल, तिथे असेल, तर त्याच्यातनं त्या गोष्टी कळत होत्या. तर मी नेहमी गमतीत म्हणतो सुद्धा बरेचदा शुभवीला की म्हटलं तेव्हा सोशल मीडिया नव्हता, नाहीतर म्हटलं फुटले असते फोन त्या, कारण बिकॉज त्या कॅरेक्टर्स, ती जी सगळी कॅरेक्टर्स, म्हणजे फक्त माझं असं नाही, पण अशा काही सिरियल्स ज्या होत्या आपल्याकडे होऊन गेल्या, जसं आवाळमाया असेल किंवा वादळवाट असेल, तर म्हटलं त्या कॅरेक्टर्सना, ज्या आर्टिस्टनं म्हटलं एवढं प्रेम लोकांनी दिलेलं आहे ना, म्हटलं हे आत्ता हे म्हटलं हे ठीक आहे, म्हटलं हे काही नाही आहे तसं, पण ते खरं आहे म्हटलं, आणि ते अजूनही आहे. कारण जसं तू आत्ता म्हणालीस की आजही ते लक्षात आहे एवढ्या वर्षानंतर, 20-22 वर्षानंतर, तर माझं असं म्हणणं की तीच खरं ते यश आहे त्याचं.